नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड अपडेटबाबत माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला जन्मतारीख, नाव, मोबाईल नंबर किंवा तुमच्या ॲड्रेसमध्ये म्हणजे पत्त्यामध्ये बदल करायचा असेल, तर तो कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, काही बदल जे आहेत ते तुम्हाला मोबाईलवर करता येतात, पण काही बदल जे आहेत ते तुम्हाला आधार सेंटरवर जाऊनच करता येतात. तर पहा, मोबाईलवर कोणता आपल्याला बदल करता येतो? तर तुमच्या ॲड्रेसमध्ये म्हणजे तुमच्या पत्त्यामध्ये तुम्हाला बदल जो आहे तो घरबसल्या करता येतो आणि तोही मोबाईलद्वारे. ₹50 यासाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे आणि UIDAIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा ॲड्रेस जो आहे तो आधार कार्डमधील अपडेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट देखील अपडेट करावं लागणार आहे. म्हणजे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. सबमिट त्या ठिकाणी करावं लागेल ऑनलाईन पद्धतीने आणि घरबसल्या तुम्ही तुमचा ॲड्रेस जो आहे तो बदलू शकता. पण पहा मित्रांनो, जर तुम्हाला मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि नाव बदलायचं असेल, तर आधार सेवा केंद्रावरच जावं लागेल. त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावात, जन्मतारखेत आणि मोबाईल नंबरमध्ये बदल करू शकता. पण पहा, तिथे गेल्यानंतरही जन्मतारखेमध्ये जर बदल करायचा असेल, महत्त्वाचा प्रश्न आहे आपला जन्मतारखेत, कारण की बऱ्याच जणांच्या आधार कार्डवरील जन्मतारखा ह्या ज्या आहेत त्या चुकीचं टाकण्यात आलेल्या आहे जेव्हा काढलं तेव्हा. आणि आता योग्य तुमची टीसी मिळाली असेल, जन्माचा दाखला मिळाला असेल, काहीतरी तुम्हाला जन्माचा पुरावा मिळालेला असेल आणि त्या आधारे तुम्हाला जर बदलायचं असेल, तर असे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत की ज्या आधारे तुम्ही तुमची जन्मतारीख बदलू शकता, ज्या आधारे तुम्ही तुमचं नाव बदलू शकता आणि ज्या आधारे तुम्ही तुमच्या ॲड्रेसमध्ये, फोटोमध्ये बदल करू शकता, त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर पहा, आधार UIDAIच्या वेबसाईटवरच आपल्याला सर्व डॉक्युमेंटची यादी त्यांनी दिलेली आहे. त्या यादीमधलं जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल, तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेत नावात बदल करू शकता. तर ती संपूर्ण यादी आपण इथे पाहणार आहोत. नाहीतर मग तुम्ही आधार सेवा केंद्रावर जरी गेले, त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन दिलं, त्यांनी तुमच्याकडून पैसे जरी घेतले अपडेट करायचे, तरी देखील तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. म्हणून पहा मित्रांनो, महत्त्वपूर्ण आपण डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. मोस्ट ऑफ द आपल्याला विचारलं जातं की तारीख जी आहे ती चुकलेली आहे, ती कशी बदलावी? तर त्याच्या संदर्भातले सर्व डॉक्युमेंट्स आपण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, ही आहे ऑफिशियल PDF. तुम्हाला तुमच्या कोणत्या एंट्रीजमध्ये बदल करायचा आहे, म्हणजे नावात करायचा आहे, फोटोत करायचा आहे, ॲड्रेसमध्ये करायचा आहे, जन्मतारखेत करायचा आहे, तर त्या संदर्भात कोणतं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, त्याची ही संपूर्ण माहिती आहे. तर पहा, सध्या आपल्याला माहितीच आहे की हेड ऑफ फॅमिली असा आपला ॲड्रेस समोर लिहून येते. हेड ऑफ फॅमिली जर तुम्हाला अपडेट करायचं असेल, तर इथे या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला लागणार आहे किंवा इंडियन पासपोर्ट देखील तुम्हाला चालू शकतो आणि लीगल गार्डियनशिपचं जे सर्टिफिकेट आहे तेही तुम्ही सादर करू शकता. म्हणजे जर तुमच्या घरात मुलं वगैरे असतील आणि त्यांच्या ॲड्रेसमध्ये आपल्याला दिसतं की त्यांच्या जे ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस पुढे आपल्याला हेड ऑफ फॅमिलीचं नाव दिसतं, तर तुमचे वडील असो किंवा आई असो, जे घराचे प्रमुख आहेत त्यांचं नाव आपल्याला त्यामध्ये समाविष्ट झालेला दिसतो. तर अपडेटेड आधार कार्डमध्ये हेड ऑफ फॅमिलीचं नाव असणं गरजेचं आहे. त्या कारणाने तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इतर स्कीम त्याही मिळू शकतात किंवा अपडेट तुम्ही आधारमध्ये ते असणं आवश्यक आहे. तर पहा, त्यासाठी तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स आवश्यक आहे: बर्थ सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट किंवा गार्डियनशिपचं. नंतर पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की जेव्हा तुम्हाला फोटो बदलायचा असेल, फोटोग्राफ बदलायचा असेल, तुमचा फोटो जो आहे तो अपडेट करायचा असेल किंवा तुमच्या नावामध्ये जर चुकी असेल, तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्टिफिकेट इश्यू ऑन UIDAI स्टँडर्ड सर्टिफिकेट फॉर्मॅट बाय सुपरिटेंडंट, वार्डन, मॅट्रन, हेड ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ रिकॉग्नाइज्ड शेल्टर होम्स ऑर ऑर्फनेज. तर इथे त्यांनी डॉक्युमेंट जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यांचा एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही सही शिक्का आणला, तर तुमचं देखील नावामध्ये बदल होऊ शकतो, ॲड्रेसमध्ये देखील बदल होऊ शकतो. नंतर पहा, आता आपण सरळ येऊया कॉमन डॉक्युमेंट्सकडे, जे आपले कॉमन डॉक्युमेंट्स आहेत. आणि पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की जन्मतारखेत बदल. कारण की जन्मतारखेमध्ये बऱ्याच जणांची चूक आहे आणि आता त्यांना त्या दुरुस्त करायच्या आहेत. तर पहा, जन्मतारखेसाठी इथे तुम्ही पाहू शकता प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, डॉक्युमेंट कंटेनिंग नेम अँड डेट ऑफ बर्थ. तर कोणती कागदपत्रे आहे जी तुम्हाला जन्मतारीख बदलण्यात मदत करतात? तर त्यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो म्हणजे व्हॅलिड इंडियन पासपोर्टचा. इंडियन पासपोर्ट जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेत बदल करू शकता आणि पासपोर्टच्याच आधारे तुम्ही इथे पहा, तुमच्या नावात बदल करू शकता, फोटोग्राफमध्ये बदल करू शकता, ॲड्रेस म्हणजे पत्त्यामध्ये बदल करू शकता आणि रिलेशनशिपमध्ये देखील बदल करू शकता. तर इथे आहे अगोदर अगोदर आहे डॉक्युमेंटचं नाव की कोणतं डॉक्युमेंट आहे आणि नंतर इथे दिलेलं आहे त्यांनी ही डेट ऑफ बर्थ, ही रिलेशन, इथे ॲड्रेस आणि ही तुमचा फोटो आणि नाव. तर इथे पहा, चारीही समोर टिक असल्या कारणाने जर तुमच्याकडे इंडियन पासपोर्ट असेल, तर तुम्ही सर्वामध्ये बदल करू शकता. नंतर पहा मित्रांनो, दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते आहे पॅन कार्ड. पॅन कार्डच्या आधारे तुम्ही काय काय बदलू शकता? तर पॅन कार्डच्या आधारे तुम्ही तुमचा फोटो आणि नावात बदल करू शकता. मात्र ॲड्रेसमध्ये, हेड ऑफ फॅमिलीमध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. जन्मतारखेमध्ये पॅन कार्डच्या आधारे बदल करता येणार नाही. नंतर पहा, तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राशन कार्ड. राशन कार्ड आपल्या सर्व कुटुंबांकडे असतं. तर राशन कार्डने पहा, राशन कार्डने तुम्ही तुमच्या ॲड्रेसमध्ये फोटो आणि नावामध्ये बदल करू शकता.
ॲड्रेसमध्ये देखील बदल करू शकता आणि हेड ऑफ फॅमिलीमध्ये देखील बदल करू शकता. फक्त जन्मतारखेमध्ये राशन कार्डच्या आधारे बदल केला जाऊ शकत नाही. चौथं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे व्होटर आयडेंटिटी कार्ड, म्हणजे आपण ज्याला इलेक्शन कार्ड असं म्हणतो. त्या आधारे तुम्ही तुमचं फोटो आणि नाव यामध्ये बदल करू शकता किंवा दुरुस्ती करू शकता. आणि दुसरं म्हणजे ॲड्रेसमध्ये देखील दुरुस्ती करू शकता. पण तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणजे हेड ऑफ फॅमिली जे आहे त्यामध्ये आणि चौथं जे आहे डेट ऑफ बर्थमध्ये बदल करता येणार नाही. डेट ऑफ बर्थची मी एकदा तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो, कारण की त्याच्या आपल्याला बऱ्याच कमेंट्स आलेल्या होत्या. तर पहा, डेट ऑफ बर्थसाठी एक चालते इंडियन पासपोर्ट, दुसरं चालणार आहे तुमचं गव्हर्नमेंट सर्व्हिस फोटो आयडेंटिटी कार्ड, जे सर्व्हिस तुमचं फोटो आयडेंटिटी कार्ड आहे ती देखील चालू शकते. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट. तिसरं आहे पेन्शनर फोटो आयडेंटिटी कार्ड. जर तुम्ही पेन्शनर असाल, सरकारी नोकरीमधून रिटायर वगैरे झालेले असाल, तर यामध्ये जे पेन्शनर आयडेंटिटी कार्ड आहे ते या ठिकाणी चालणार आहे. नंतर पहा, मार्कशीट सर्टिफिकेट इश्यू बाय अ रिकॉग्नाइज बोर्ड ऑफ एज्युकेशन युनिव्हर्सिटी ऑर डिमांड युनिव्हर्सिटी. म्हणजे जर तुमच्याकडे 10वीच्या बोर्डाचं सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल किंवा युनिव्हर्सिटीचं मार्कशीट असेल, बोर्ड सर्टिफिकेट असेल, तरी देखील त्या आधारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेमध्ये बदल करू शकता. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे थर्ड जेंडर ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट जर असेल तरी देखील तुम्ही बदल करू शकता. आणि पहा, बर्थ सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल तरी तुम्ही तुमच्या जन्मतारखेत बदल करू शकता. आधार कार्डवरील बदल पाहतो आपण. आधार कार्ड अपडेट कशा संदर्भात करायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत. तर एक आहे जन्माचा दाखला. तर पहा मित्रांनो, इथे जी आहे ती डॉक्युमेंटची लिस्ट समाप्त झालेली आहे. तुम्ही तुमच्या जन्मतारखेत जर बदल करायचा असेल तर जन्माचा दाखला, इंडियन पासपोर्ट, सर्व्हिस बुक जे तुम्ही सर्व्हिसवर असाल, रिटायर झालेले असाल तर पेन्शनरचं आयडेंटिटी कार्ड, आणि त्यानंतर 10वीचं किंवा बोर्डाचं तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं, रेकग्नाइज युनिव्हर्सिटीचं, त्या आधारे देखील तुम्ही तुमच्या जन्मतारखेमध्ये बदल करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट लावले, मग तुमचं इलेक्शन कार्ड असो, त्याच्यानंतर राशन कार्ड असो, पॅन कार्ड असो, त्या आधारे तुम्ही तुमची जन्मतारीख बदलू शकत नाही. तर ही आहे संपूर्ण लिस्ट. या लिस्टमध्ये त्यांनी जे डॉक्युमेंट दिलेलं आहे, हे पहा, अगोदर आहे डॉक्युमेंटचं नाव, नंतर दिलेलं आहे टिक मार्क. तर अशा पद्धतीने ज्या डॉक्युमेंटच्या खाली साईन बरोबरचं चिन्ह आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी चालणार आहे, आणि ज्याच्या खाली चुकीचं चिन्ह आहे ते डॉक्युमेंट चालणार नाही. तर पहा, ही बाजूला डॉक्युमेंट्स आहेत आणि वरची तुम्ही एक लिस्ट पाहू शकता. अगोदर आहे फोटोग्राफ, नंतर आहे ॲड्रेस, नंतर आहे रिलेशनशिप, आणि नंतर आहे आपलं डेट ऑफ बर्थ. तर ही आहे संपूर्ण यादी. मी स्क्रोल करतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, आणि तुम्हाला ज्यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन जाऊ शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. तुम्ही जर आधार कार्ड अपडेट करायला जात असाल सेंटरवर, तर तुमच्याकडे इथे इतरली माहिती असणं गरजेचं आहे. जे की व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेले आहे. म्हणून अपडेट करताना यापैकी तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जावा, जेणेकरून जेव्हा ॲप्लिकेशन कराल तुमचा गेलेला जो वेळ आहे, तुम्ही त्या ठिकाणी भरलेले जे पैसे आहेत ते वाया जाणार नाहीत, आणि तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते एक्सेप्ट करून तुमच्या आधार कार्डमध्ये बदल होईल. तर पहा, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.